अगदी लग्नाच्या पंक्तीत बनवतात तसा झटपट सात्विक मसाले भात कुकरमध्ये कसा करायचा ते आज आपण पाहतोय। तर मसाले भातासाठी 1 कप जुना कोलम तांदूळ घ्यायचा। तांदूळ 2 ते 3 वेळा चांगला धुवून चाळणीत निथळत ठेवून अर्धा तास बाजूला ठेवायचा। तर आता मसाले भात चविष्ट होण्यासाठी इथे काही खडे मसाले घेतलेत, ते कॅप्शनमध्ये दिलेले आहे। हे मसाले असे कच्चेच मिक्सरला वाटून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे। आता भाजीमध्ये तोंडली उभी कापली आहे, 4-5 फरसबी कापली, थोडा गाजर आणि अर्धा बटाटा कापून पाण्यात ठेवायचा। पाववाटी मटार घेतले आहेत। आता 2 मोठे चमचे तेल गरम करायचं। तेल गरम झालं की राई आणि जिरं अर्धा चमचा घालायचं। राई जिरं तडतडलं की 2 ते 3 तमालपत्र आणि कढीपत्ता घालायचा। 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि थोडा खसखस परतायचा। फोडणी चांगली परतली की आता तोंडली अर्धा मिनिटभर परतायची, नंतर फरसबी परतायची। हे सर्व मध्यम आचेवर परतून घ्यायचे। आता मटार परतायचे आणि कापलेला अर्धा बटाटा आणि गाजर परतून घ्यायचं। नंतर 7-8 काजू परतायचे। सगळ्या भाज्या परतल्यानंतर आता चवीसाठी 1.5 चमचा किसलेलं आलं घालायचं। आलं छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तयार मसाला 1 ते 1.5 चमचा घालायचा। मसाला परतला की अर्धा चमचा हळद घालायची, पाव चमचा हिंग घालायचं, 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि मोठ्या गॅसवर सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या। त्यानंतर गॅस लहान करून निथळत ठेवलेले तांदूळ घालायचे आणि छान मिक्स करायचे। अर्धा मिनिट झाल्यानंतर वर थोडी कोथिंबीर घालायची आणि 1 चमचा तूप घालून सर्व मिक्स करायचं। नंतर 2 कप पाणी घालून सर्व मिक्स करायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं। गॅस मोठा करायचा आणि 2 मिनिटांनी पाण्याला उकळी आली की पाण्याची चव घेऊन मीठ मसाला कमी असेल तर ऍड करायचा। पाहिजे असेल तर गूळ घालायचं आणि झाकण लावून सुरुवातीला 2 मिनिट आणि नंतर मोठ्या गॅसवर मध्यम आचेवर 2 शिटी काढायची। तर आता मसाले भातासोबत कोशिंबिरीसाठी 2 ते 3 चमचे दही घेतलंय। त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाव चमचा साखर, पाव चमचा जिऱ्याची पावडर, हे सर्व मिक्स करून 1 चमचा किसलेली काकडी आणि बीट मिक्स केलं। अर्धा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। अर्धी चिरलेली हिरवी मिरची घातलीये। मीठ हवं असेल तर घालायचं। वर कोथिंबीर घालायची। आता ही कोशिंबीर तयार झाली आहे तोपर्यंत मसाले भात उघडून पाहायचा। भात मोकळा आणि सुटसुटीत तयार होतो। वर खोबरं आणि कोथिंबीर पेरायची। हा मसाले भात कुठल्याही शुभ कार्याला किंवा घरी झटपट काही करायचं असेल तर बनवायचा। तर हा मसाले भात 3-4 जणांसाठी पुरेसा होतो। असा हा सात्विक मसाले भात कोशिंबीर पापड सोबत एन्जॉय करायचा। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।